श्री स्वामी समर्थ सर्वताईंना. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. हा जो व्हिडिओ आहे तो बुधवारचा आहे, म्हणजेच अमावस्या दिवशीचा आहे. आणि त्या दिवशी मला झाड पुंजायचं होतं, म्हणजे असरा मसोबाला नैवेद्य दाखवायचं होतं, गावदेवाला ते दाखवायचं होतं, लक्ष्मीला, म्हणजे ते जे काय असतं मरी लक्ष्मी, ते जे काही गावात देव असतात आखाड्यात आपण जे मानसन्मान करतो, आपल्या कुलस्वामिनीचा वगैरे करतो ना, ते करायचं होतं मला. त्यामुळं सकाळी सकाळी लवकर मी पहाटे 4लाच उठले आणि दारात पाणी वगैरे मारून दार स्वच्छ करून जे काही कपडे होते ते अगोदर कपडे धुवून टाकले. आंघोळीच्या अगोदर कपडे धुतले आणि त्यानंतर मग आंघोळ केली. आणि सर्वात अगोदर कुकर लावला वरण भाताचा, कारण डाळ भात लावला, कारण भात वगैरे लागतो म्हणून म्हणलं चला 2 ठिकाणीच करावं. 2 म्हणजे कुकरचा डबे लावावे, कारण डाळीला आणि भाताला. तोपर्यंत माझे फळं वगैरे होतात, फळ मुटके करून घ्यावे म्हणलं, दिवे वगैरे म्हणून कुकर लावला आणि मुटके करून घेतले. थोडंसं पाणी टाकलं, तेलाची धार टाकली, त्या पाणी टाकलं, त्या पाण्यामध्ये थोडीशी तेलाची धार टाकली आणि मस्त असं बघा मुटके उकडून घेतले आणि चाळणीनं काढून घेतले. असं पाण्यात पण शिजवलेले कसलेच चिटकत नाही. तर असं वाटतं आपल्याला की चिटकतात, पण नसतेच चिटकत. थोडीशी तेलाची धार टाकली ना तर कसलेच चिटकत नाहीत, फळंसुद्धा चिटकत नाहीत, एकसुद्धा फळ चिटकत नाही. आता पुढं चालून बघताल तुम्ही की नैवेद्याला माझं एकतर फळ चिटकलं होतं का. असं पाण्यामध्ये टाकले, थोडीशी तेलाची धार टाकली ना कसलेच चिटकत नाही. हातानं फळं केलेले असतात ना ते एकदम चांगले, कसलेच मोडत नाहीत, काहीच नाहीत आणि खूप छान असे होतात. तर मी फळं करून घेतले आणि त्यानंतर दिवे टाकले उकडायला. अजून थोडं पाणी टाकलं आणि पाणी संपलं होतं त्याच्यामध्ये, थोडं राहिलं होतं म्हणून थोडंसं पाणी टाकलं आणि दिवे सगळे टाकले आणि थोडंसं झाकण ठेवलं आणि बारीक गॅस केला. आणि त्याच्यानंतर चपात्या करून घेतल्या उरलेल्या पिठाच्या, जे काय आपल्याला घरी खायला लागतात दिवसभर, ते चपात्या करून घेतल्या. आणि त्यानंतर बघा या दिव्या फळमुटक्यावर टाकायला काय ही करायला भाजी लागते, ती तांदूळ कुंदराची भाजी लागते. आणि ही तांदूळ कुंदरा होता ना असं मोठ्या मोठ्या पानाचा होता, बारीक नव्हता. बारीक जी तांदूळ कुंदराची भाजी असते ऊसात वगैरे येते ती खूप छान असते. आता ही मोठी मोठी होती म्हणून मी काय केलं, छान असं धुवून घेतलं, कारण कसं किडमे वगैरे बसलेले असतात म्हणून अगोदर धुवून घेतलं. आणि परत पुन्हा चिरली, थोडीशी चिरून घेतली भाजी, कारण खूप मोठी मोठी होती, मोठे मोठे पान होते म्हणून चिरून घेतले. आणि लसूण मीठ लावून घेतलं भाजीला, कारण जी कच्ची भाजी असते त्या भाजीलाच लसूण मीठ लावलं ना तर भाजी खूप छान होते. असं तेलामध्ये न टाकता असं कच्च्या भाजीलाच, चिरलेल्या भाजीला लसूण मीठ लावून जिरे मोहरीची फोडणी देऊन केली ना तर खूप छान होते. लसणाच्या चांगल्या 10-15 पाकळ्या होत्या, थोडंसं मीठ टाकलं आणि शेंगदाण्याचं कूट आणि लाल तिखटाची भाजी केली. हिरवं तिखट टाकलं नव्हतं, म्हणलं भाजी आहे आणखीन काहीतरी जुला वगैरे लागतील, कारण हिरव्या मिरच्याची भाजी खूप छान होते, याच्यापेक्षा लाल तिखटापेक्षा हिरव्या मिरच्याची खूप छान होते. तर लाल तिखट टाकलं आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं. शेंगदाण्याच्या कूट टाकून छान असं भाजी खालीच मिक्स केलं सगळं, हिरव्या भाजीलाच लावून दिले, कारण वरी एकदा कढई टाकलं ना तर तेवढं जास्त वेगळं व्यवस्थित लागत नाही. पण खाली जसं आपण लावतो ना भाजीला तिखट मीठ लसूण जे काय लावतो ना ते असं लावलं की लई छान भाजी होते. एकदा नक्की करून बघा खाली लावून. कोण काय करतं वरीच टाकतं, कढईमध्येच टाकतं, पण मिक्स होत नाही. असं भाजीला मिक्स लावलं की खूप छान होतं आणि मी असंच लावते. तर छान असं भाजी करून घेतली आणि तोपर्यंत अनुष्कानं काय केलं, चहा केला आणि चहा पिऊन ती गेली. टिफिन दिला तिला, भाजी आणि चपाती दिला तिला, टिफिन दिला, पण तिनं भरलेला टिफिन काय केला माहिती आहे का, इथं घरीच विसरली आणि तशीच गेली चहा पिऊन. तिला लक्षातच नाही टिफिनचं, ते तिथंच ठेवले. आणि परत पुन्हा बघा हे सगळे काही फळं होते ना, दिवे वगैरे छान असे उकडून घेतले आणि जी काही डाळ होती त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं. डाळ छान घट्ट तशीच ठेवली निवदावर घालायला. आणि बाकीचे जे काही भांडे होते ते सगळे भांडे काढले. किचनचा ओटा स्वच्छ करायचा होता, कारण कसं मला यायला उशीर होणार होता, कारण मी जाणार होते गावाकडं. आता गावाकडं जाऊन यायचं, प्रवास करून यायचं म्हणलं की आल्यानंतर काम करायला नको वाटतं. त्याच्यामुळं काय केलं माहिती आहे का, सगळे भांडे व्यवस्थित घासून ठेवले, कारण मला उशीर होत होता जायला. परंतु म्हणलं एकदाचं काय करावं, सगळं काम करून मग एकदा गेलं की कसं होतं, प्रवास करून आलं की कंटाळा येतो. मग मला तर गावावरून आलं की काहीच काम करावं वाटत नाही. म्हणून मी सगळं काही काम केलं, किचनचा ओटा वगैरे स्वच्छ केला, भांडे वगैरे घासले, सगळे काही कामं आवरले. आता हे नुसती भाजी फळ मुटका आणि दिवेच दाखवले तुम्हाला, पण त्याच्यानंतर परत पुन्हा मी आंबील आणि घुगऱ्या केल्या, कारण
कारण कुकरला मी गॅसवर घुगऱ्या लावल्या आणि भांडे घासून घेतले. कारण भांडे घासेपर्यंत माझे भांडे घासेपर्यंत किचनचं ओटावरचं सगळं आवरेपर्यंत घुगऱ्या होत्यात, म्हणून मी कुकर पण घासता येतो ना परत पुन्हा, म्हणून कुकरमध्ये काही केलं, घुगऱ्या टाकल्या, गहू आणि ज्वारी थोडीशी टाकली आणि ते कुकरला लावली आणि आंबील पण करून घेतलं. आंबील तुम्हाला दाखवलं नाही मी, आंबील करून घेतलं, लसूण मीठ टाकलं, दही पॉकेट आणलं होतं. दही पॉकेट आणलं कारण इथं कसं आपण विरजण वगैरे लावत नाही, असं आहेतच पॉकेट आणतो, त्याच्यामुळं दही पॉकेट आणलं, त्याच्यामध्ये थोडंसं ताक केलं, मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि त्यामध्ये लसूण मीठ टाकून आंबील केलं आणि परत पुन्हा सगळं काही काम आवरलं. सगळं काम आवरल्यानंतर परत पुन्हा मला हळदीचं लेपन करायचं होतं उंबऱ्याला, देवपूजा करायची होती, अमावस्या होती, जोगवा मागायचा होता, भरपूर कामं होती आणखीन आणि मिस्टरांची गडबड लागली होती, चल लवकर झालं की नाही मला वापस येऊन मार्केटला जायचे. तर त्यांची होती गडबड, त्याच्यामुळं माझी पण गडबड चालली होती कामाची आणि मला आल्यानंतर परत पुन्हा दिवेची सुद्धा पूजा करायची होती, म्हणून माझी धावपळ होती की सगळं काही काम करून जावं, म्हणजे आल्यानंतर कसं कसं टेन्शन येणार नाही. कारण दिवस मावळायलाच आपल्याला कसं देवाची पूजा पण करायची होती. मला सकाळी करून जायचं मला तर उशीर होईल आणि शांततेत पूजा पण होणार नाही, म्हणून मी संध्याकाळीच करणार होते. तर गॅस वगैरे स्वच्छ केल्यानंतर कसं छान असं वाटते. आणि देव बघा माझ्या आणखीन तसेच होते, देवाची पूजा वगैरे झाली नव्हती, कालच पूजा केलेली होती मंगळवारची. तर सर्वात अगोदर काय केलं, उंबऱ्याची पूजा करून घेतली. कारण देवपूजा झाल्यानंतर परत मिस्टर काय म्हणतात, चल पुन्हा दिवस मोळायला कर आता उंबऱ्याची पूजा, म्हणून मी काय केलं, अगोदर उंबऱ्याची पूजा करून घेतली. कारण आमुषा होती, तर कधी कधी बघा संध्याकाळी पण केलेलं उंबऱ्याला हळदीचं लेपन चांगलं असतं, म्हणून मी कधी कधी काय करते, वैभवलक्ष्मी जेव्हा शुक्रवार असतो ना माझा, तेव्हा मी काय करते, संध्याकाळी हळदीचं लेपन करते. सकाळी जर नाही झालं म्हणतं संध्याकाळी करत असते. तर सर्वात अगोदर काय केलं, देवाच्या समोर फळ, मुटका, दिवा, आंबील, घुगरी आणि तांदूळ कुंदऱ्याची भाजी असं देवाला देवापुढं दिवा लावला, नैवेद्य दाखवलं. कारण आई येडेश्वरी बाईसाहेब आपल्या घरी आहेत देवघरामध्ये, त्याच्यामुळं घरी अगोदर फळ, मुटका, नैवेद्य सगळं दाखवलं, आंबील, घुगरी. तर देवपूजा छान अशी झाली आणि मस्त प्रसन्न असं वाटायला लागलं. आणि बघा हळदीचं लेपन छान असं केलं होतं, मी पूर्ण दाखवलं नव्हतं तुम्हाला. अशी हळदीचं लेपन केलं, तर दिवे वगैरे लावले होते बाहेर. पण ते परत पुन्हा मी देवापाशी घेऊन गेले ते दिवे आणि देवापाशी आरती केली, दिवे लावून कापराची आरती केली, जोगवा मागितला आणि त्यानंतर बघा हे सगळं काही आवरलं, बांधाबांधी केली, जी काय होतं ती सगळं घेतलं. कपडे वाळले होते पण तेवढे जास्त वाळले नव्हते, कारण मी जाईपर्यंत 10 वाजले होते. एवढ्या सगळ्या कामाला मला 10 वाजले होते, 4 वाजता उठूनसुद्धा 10 वाजले होते. तर सगळं काही आवरलं आणि मग आम्ही दोघंजण निघालो गावाकडं. कारण गावाकडं जायला पण 1-1.5 तास लागतो, कारण आसरा म्हसोबाला नैवेद्य दाखवायचं होतं. कारण दाखवायचं होतं मला, कारण आसरा म्हसोबाला आकडात आणि पुस महिन्यात नैवेद्य दाखवावं लागत असतं. पुस महिन्यामध्ये सवासणी घालावं लागतात आणि आकडामध्ये असा फळमुटक्याचा नैवेद्य दाखवावा लागतो. तर घरी आले, कुलूप उघडलं, कारण त्या दिवशी घर मी स्वच्छ करून गेले होते. कारण नंदबाईचा कार्यक्रम होता तेव्हा आलते ना, तेव्हा मी घर वगैरे सगळं काही गवत वगैरे काढून स्वच्छ करून गेलते. मला माहीत होतं, कारण नैवेद्य दाखवायला मला यायचं आहे. तर त्या दिवशी आल्यानंतर मला हे काही घर स्वच्छ करणं होणार नाही आणि घरी आल्या आल्या असं गवत वगैरे दिसलं तर मग परत पुन्हा मग कसं हे करायचं पारुशा घरावर, म्हणून मी काय केलं तर सगळं घर स्वच्छ करून जाळं जळमटं काढून सगळं घर स्वच्छ करून पुसून वगैरे गेले होते. तर जी काही गावात नैवेद्य दाखवायचे होते ना, ते सगळे काही नैवेद्य मी काढून घेतले आणि बाकीचे जे काही शेतात न्यायचे होते ते आसरा म्हसोबाला ते इथंच ठेवले. आणि अगोदर मला चला इकडं गावातल्या देवाला, लक्ष्मी आईला, मरी आई, लक्ष्मी आई, जे काही खंडोबाचं मंदिर आहे, बाळूमामाचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, हे जे देव आहेत ना, या देवांना अगोदर आपण नैवेद्य दाखवून यावं. आणि लक्ष्मी आईला पण ब्लाऊज पीस, ओटीचं सामान, नारळ करून यावं, म्हणून ते बाकीचा नैवेद्य घेतला होता. आणि मग परत पुन्हा काय केलं माहिती आहे का, सगळे नैवेद्य घेतले आणि परत पुन्हा गावातल्या देवाला गेले. तर हे बघा घर स्वच्छ कसं होतं त्या दिवशी केलं होतं, म्हणून चांगलं वाटायले. नाहीतर ज्या दिवशी आलते त्या दिवशी इतकं घाण झाली होती घरामध्ये की गवत, ते पाणी पावसानं, आणि घर बंद असलं ना कसंही करा कितीही करा घाण होतंच. मग आल्यानंतर काय होतं, आपल्याला जर कार्यक्रम उद्या असला तर त्याच्या आदल्या दिवशी यावं लागतं आणि घर स्वच्छ करावं लागतं. त्याच्यामुळं मला म्हणलं चला आता मला यायचंच आहे, तर चला आपण स्वच्छ करू, म्हणून त्या दिवशी बघा स्वच्छ करून गेले. ते भांडे वगैरे पुसून, सगळे भांड्यावरची धूळ काढून, कपाटं पुसून सगळं स्वच्छ करून गेले. ते सारवलं वगैरे काही नव्हतं.
कारण मला त्या दिवशी पण जायचं होतं गावाला, त्याच्यामुळं सारवलं वगैरे काही नव्हतं, न सारवतच होतं, पण गवत वगैरे काढून छान झाडून वगैरे काढून गेले होते. आणि मिस्टर गेले होते अगरबत्तीचं पॉकेट आणायला. त्यांना बघत होते तर ते काय लवकर येतच नव्हते. अगरबत्तीचं पॉकेट त्याने आणल्यानंतर परत पुन्हा आलो बघा शेतामध्ये, कारण गावदेवाला नैवेद्य दाखवले आणि परत पुन्हा घरी येऊन नैवेद्य घेतले आणि परत पुन्हा शेतात निघालो. शेतात निघालो आणि माझं चाललं होतं सामान घेऊन चालण्याचं, आणि ह्यांचं सगळं लक्ष होतं ना ते मोबाईलमध्ये होतं, कारण यांच्या मार्केटिंगचे फोन येत होते आणि ह्यांचं कसं काम करत करत होतं. त्या दिवशी दिवसभर मार्केट पण करायचं होतं आणि त्यांना शेतात पण यायचं होतं, त्याच्यामुळे त्यांचं लक्ष, मी किती बोलत होते त्यांना पण त्यांचं लक्ष सगळं मोबाईलमध्येच होतं. तर बघा किती छान असं हिरवं हिरवं वाटते, कारण धरती मातेनं हिरवागार शालू नेसला होता आणि किती छान असं वाटत होतं. श्रावण महिना म्हणलं की सगळीकडे हिरवळ असते आणि भारी वाटत होतं सगळीकडं. तरी मला बघा नैवेद्य दाखवायला एवढे सगळं गावातले नैवेद्य दाखवून इकडे शेतात यायला आश्रामसुबाला का नाही 2:30-3 वाजले होते. आणि 2:30-3 वाजेपर्यंत जेवण नाही काय नाही, देवधर्म करत दिवस गेला होता माझा सगळा काही त्या दिवशीचा. तर इथं आमच्या शेतामध्ये आहेत ना मसुबा आहे, तरी इथं मसुबाला आलो होतो, कारण त्यांचं कसं काम करत 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 फोन आला की थांबायचं, बोलायचं, मग पुढं निघायचं असं चाललं होतं. त्याच्यामुळे त्यांचं मार्केटिंग म्हणजे कसं, मार्केटिंग असलं की ते कसं असतं सगळं फोनवरच काम असते. त्याच्यामुळं त्यांचा फोन आला की थांबायचं, परत पुन्हा पुढं चालायचं. तर त्यांनी परत पुन्हा कसं बाया माणसांनी म्हसोबाची पूजा करत नसतात, त्याच्यामुळे आणि कुणी माणसं नसले तर मग काय नविलाज असतो, बायका करतात पूजा. परंतु मिस्टर होते म्हणून म्हणलं करून घ्या सगळी पूजा, म्हणून त्यांनाच करायला लावली म्हसोबाची पूजा लाल वगैरे लावून. तर त्यांनी छान अशी म्हसोबाची पूजा करून घेतली. कसं बघा, जिथं भाव आहे तिथं देव आहे. हे कसं देव रानातले असतात आणि यांना करावंच लागत असतं, कारण हे आपल्या सगळ्या शिवाराचं जे आपल्या शेताचं असतं ना ते रक्षण करत असतात. आता म्हणतं कोणी याच्यामध्ये देव नसतं काय नसतं, परंतु मी तर सांगन की भाव ठेवला तर तिथं देव येतच असतो. आणि सगळं काही आहे तर श्रद्धेवर आहे. तुमची श्रद्धा जितकी ठेवता तुम्ही देवावर तेवढं, पण तेवढीही जास्त नाही, कारण कसं असतं काम पण करायचं असतं, देवावरच सगळा भरोसा ठेवला तर कसं चालेल. म्हणून कष्ट करायचं असतं, त्या कष्टाला यश मागायचं असतं देवाला, आणि हे पण करायचं असतं, देवधर्म पण करायचा असतो आणि कष्ट पण करायचं असतं. शेवटी कष्टाशिवाय पर्याय नाही. आपण जे काय कष्ट करतो त्या कष्टाला यश यावं म्हणून देवाची पूजा करायची असते. तर मी काय केलं, परत त्यांनी म्हसोबाची पूजा केली आणि परत पुन्हा इकडं आल्यानंतर मी त्यांनी म्हसोबाची पूजा केली आणि मी इकडं परत पुन्हा आसराची पूजा करून घेतली छान अशी. तर कसं असतं बघा, आसरांना आपण जेवढं तिची मनोभावे सेवा करेल तेवढं चांगलं. कामही करायचं आणि देवाधर्माची पूजाही करायची छान अशी. तर मग आसराला छान असा लाल लावून घेतला. तर कसं असतं बघा, किती छान असं वाटतंय, प्रसन्न असं. आल्या आल्या कसं इथं सगळं हे झालं होतं, म्हणजे कचरा वगैरे ह्याच्या अगोदर पूजा कोणी केलेल्या होत्या ना. आता आषाढ महिना म्हणल्यानंतर कसं असतं आसराची पूजा करतातच लोक. तर ही फुलं वगैरे काढले छान असं, इथलं जरा स्वच्छ केलं आणि त्यानंतर ज्या काही इंद्राच्या दरबारातल्या पऱ्या आहेत यांना आंघोळ घातली. त्यानंतर लाल लावला आणि हळदी कुंकू लावून, हळदी कुंकाचा मान सगळ्यात मोठा. हळदी कुंकू लावलं, एवढ्या नुसतं लाल लावलं, पाण्याने आंघोळ घातली, लाल लावला आणि हळदी कुंकू लावलं तरी किती छान दिसतं बघा. एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. आणि मला तर आसराची पूजा केलं की छानच वाटतं, कारण जेव्हापासून मी आसराची पूजा करते तेव्हापासून मला ना छान वाटतं, प्रसन्न असं वाटतं. आणि माझा दिवस आहे ना, जो काही मी काम करते त्या कामाला मला काय होतं, यश आल्यासारखं वाटतं. माझ्या घरादारात असं चांगलं वाटतं मला. म्हणून मी काय करते, मनोभावे श्रद्धेनं आसरा देवीची पूजा करत असते. श्रद्धा शेवटी महत्त्वाची. आपण कष्ट पण करायचं, पण श्रद्धाही ठेवायची आणि देवाची पूजाही करायची. तर छान असं जे काही मी फळं मुटके आणले होते, देवाला काय लागतं बघा, देव भक्तीचा भोग केला असतो. देव काय म्हणत नाही की मला भाजी भाकरी लई छान पंचपक्वान्न आण. आता याच्यामध्ये काय आहे बघा, देवाला नैवेद्य
चपातीचा गव्हाच्या पिठाचा कसं नैवेद्य, फळं, मुटके, दिवे आणि कशाची भाजी, तांदूळकुंदराची भाजी, घुगऱ्या आणि आंबील. एवढंच आहे. एवढ्यावर देव प्रसन्न होतं. आणि देवाचं खाणं बघा कसं असतं, देवाला काय लागत असतं. किती साधा सिंपल नैवेद्य आहे देवाला. आता याच्यामध्ये काहीतरी आहे का बघा, की जास्त पैसे लागणारा नैवेद्य काहीच नाही. एकदम साधा आणि सिंपल नैवेद्य आहे देवाला. तर देवाला बघा कसं, तर गुलाबाची फुलं आणली होती मी घरची, बटन गुलाबाची. तर छान वाटत होतं. आणि आजराला कसं माहिती आहे का, गुलाबाचं फूल खूप आवडतं. कोणत्याही देवीला गुलाबाचं फूल खूप आवडतं. तर दिवे छान असं लागले होते. वारं होतं तरीसुद्धा दिवे सगळेच्या सगळे छान लागले होते. मस्त पाजळत होते. एका दिव्यामधलं तर तेल संपलं होतं, बाकीच्या दिव्यामध्ये होतं. तर छान असे दिवे पाजळले होते. मस्त असं छान प्रसन्न वाटत होतं. नारळ फोडलं. आसरा म्हणजे सगळं नैवेद्य दाखवला आणि नारळ वगैरे फोडलं. आसरामाईच्या पाया पडले, मनोभावे प्रार्थना केली की माझा सुखाचा संसार होऊ दे, माझ्या संसारामध्ये कशाची कमी पडू देऊ नको, म्हणजेच पोटभर 2 वेळेची भाकर मला भेटू दे, अशी प्रार्थना केली आसरामाईला. आणि त्यानंतर परत पुन्हा बघा झाड पुंजलं. आता या काळामध्ये झाड पुंजावं लागत असतं. तर म्हणजे पालवी, हिरवट सटवाई म्हणतात त्याला. तर पुजली. तिथं पण ओटी भरली झाडाची. आणि त्यानंतर मस्त असं हिरव्यागार शेतामध्ये जेवण केलं दोघांनी. भारी वाटलं. कारण कसं बघा, जे घरी जेवण करतो ना ते वेगळंच असतं. आणि हिरव्यागार शेतामध्ये मस्त असं दोघांनी बसून जेवण केलं. तांदूळकुंदराची भाजी, डाळ, चपाती आणि आंबील. आंबील आणलं होतं बॉटलमध्ये. तर ही जेवण करायला मला लय आवडते, शेतामध्ये जेवण करायला. मस्त असं जेवण केलं. आणि त्याच्यानंतर परत पुन्हा घरी पण जायचं होतं. पण मला ते मिस्टर म्हणत होते आवर लवकर लवकर, पण मला काय उठू वाटत नव्हतं. ते जेवण केले आणि जाऊन तिकडं मस्त बसले. पण माझं काही जेवण होत नव्हतं. थोडासा भात होता, त्या भातामध्ये मी भाजी टाकली. माझं जेवण झालं होतं तरीसुद्धा मला बसावं वाटत होतं, म्हणून मी काय केलं माहिती आहे का, भातामध्ये भाजी टाकली आणि मस्त जेवण केलं. आणि ते माझी वाट बघत होते तिथं बाहेर बसून. ते जाऊन दगडावर बसले होते त्यांचं फोनवर काम करत. तर घरी आले आणि त्याच्यानंतर परत पुन्हा बघा दिव्याची पूजा केली. येताना आगरडा आणि हराळी घेऊन आले आणि मस्त अशी संध्याकाळची दिव्याची पूजा केली. आणि प्रसन्न वाटलं. सगळा दिवस असा गेला बुधवारचा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. आणि थोडा पण व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर अशी झाली आहे बघा पूजा, छान अशी संध्याकाळी दिवेची. कारण घरी असल्यानंतर निवांत होते. आणि बाहेर कुठं जायचं म्हणलं, आपल्याला आता बाहेर जायचं आहे आणि पटपट आवरायचं म्हणलं तर छान पूजा होत नाही. म्हणून मी काय म्हणलं, संध्याकाळी लक्ष्मी यायच्या टायमिंगलाच मला दिव्याची पूजा करायची, म्हणून संध्याकाळीच केले. आणि आगरडा हराळी शेतात होती, ती घेऊन यायची होती. मग शेतात सगळं भेटतं, मग इथं कुठं काय आणायला जायचं, म्हणून मी काय केलं, आगरडा हराळी येतानाच घेऊन आले होते शेतातून. आणि संध्याकाळची परत पुन्हा काय केले, डाळ आणि तांदूळकुंदराची भाजी होती. कारण सकाळी उरलेली भाजी होती ना, ती काढून ठेवली होती मी. तिकडे घेऊन गेले, लेकरांना टिफिन भरले आणि उरलेली भाजी वाटीत होती. परत पुन्हा कुणीच जेवलं नव्हतं. परत पुन्हा म्हणलं आता भाजी काही करायची नाही, म्हणून काय केलं, चपात्या फक्त गरम गरम केल्या. कारण 2च चपात्या होत्या म्हणून चपात्या केल्या. तांदूळकुंदराची भाजी आणि डाळ भात होता. मिस्टर म्हणले नको, डाळ भातच खाऊ आपण, म्हणून डाळ भात भाजी होती. लेकरांना डाळ चपाती खूप आवडते. आणि तांदूळकुंदराची भाजी होती, आंबील होतं उरलेलं, म्हणून म्हणलं चला. तर असा होता माझा दिवस.